नमस्कार. आज मी महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत ग्रंथामधील दुसरा अध्यायाचं वाचन करत आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. आता ज्याला कोणाला वाचन होईल त्यांनी वाचन करा आणि ज्यांना वाचन होणार नाही त्यांनी माझ्या या यूट्यूबवरील व्हिडिओचा लाभ घेऊन महाशिवरात्रीच्या कथेचा लाभ घ्यावा ही विनंती. श्री गणेशाय नमः. श्रोते हो, जो मनुष्य सदैव शिवस्मरण करतो त्याला भक्ती मुक्तीची प्राप्ती होते, त्याचे सर्वतोपरी कल्याण होते, सर्व प्रकारची संकटे नाहीशी होतात. परिसाचा लोखंडाला न कळत जरी स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे सोने होते. अजाणतेपणे अमृत प्राशन केले तरी अमरत्व प्राप्त होणारच. लहान मुलाने अज्ञानाने गवतात अग्नी टाकला तरी तो गवत जळून भस्म होते. त्याप्रमाणे शिवस्मरणही कसे घडले तरीही मनुष्याचे कल्याण होणार. अगदी थट्टेने जरी शिवनाम घेतले किंवा उगीच शिव शिव असा टाहो फोडला किंवा आपल्या मुलाबाळांना शिव शिव अशा हाका मारल्या तरी सुद्धा सर्व पातके जळून जातात. म्हणून मोठ्या प्रेमाने शिवस्मरण करावे, शिवध्यान करावे, ब्राह्मणाला शिवस्वरूप समजून त्याची सेवा करावी. शिवरात्रीच्या दिवशी उपवासपूर्वक जागरण केले असता महापातकाचा नाश होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बिल्वदले म्हणजेच बेलपत्र अर्पण करून यथासांग पूजा केली तर मागील 1000 जन्मातील पापे जळून भस्म होतात. जो भगवान शंकराला नित्यनेमाने बिल्वदल वाहतो त्याच्या एवढा मोठा पुण्यवंत दुसरा कोणीही नाही. अशा पुण्यवंताच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातात. प्रातकाली शिवदर्शन घेतले असता रात्री घडलेले पाप जळून जाते. मध्यान्हकाळी शिवदर्शन घेतले असता पूर्वजन्मातील सर्व पापे जळून जातात. संध्याकाळी शिवदर्शन घेतल्याने सप्तजन्माची पापे जळून भस्म होतात. शिवरात्रीचे महात्म्य सहस्त्रमुखाचा शेषही वर्णन करू शकत नाही. सर्व पर्व काळात शिवरात्री पर्वकाळ श्रेष्ठ आहे. या पुण्यदिनी उपवास जागरण त्रिकाल शिवपूजा रुद्रघोष केला तर त्या पुण्याला गणतीच नाही. म्हणून तर वशिष्ठ विश्वामित्र ऋषी मुनी देव गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर इत्यादी सर्वजण मोठ्या भक्तिभावाने शिवरात्रीत व्रत करतात. याविषयी पुराणकार सुतानी शौनकादी ऋषींना एक कथा सांगितली ती अशी. खूप वर्षापूर्वी विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजेच शिकारी राहत होता. जंगलातील पशुपक्ष्यांना ठार मारून आपली उपजीविका करणे एवढेच त्याला माहीत होते. रोज शिकारीच्या नावाखाली निष्पाप प्राण्याची हत्या करून तो किती पापे करीत होता याची त्याला काहीही जाणीव नव्हती. तो माघ महिना होता. कडाक्याची थंडी होती. थंड वारा अंगाला झोंबत होता. पण त्या व्याधाला शिकार करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पोटाची खळगी तर भरली पाहिजे. मग काय करणार तो व्याध? धनुष्यबाण व जाळे घेऊन शिकार करण्यासाठी एका वनात गेला. तेथे शिकार शोधण्यासाठी फिरता फिरता तो एका शिवमंदिराजवळ आला. ते शिवमंदिर मोठे भव्य दिव्य विशाल होते. त्या दिवशी शिवरात्री होती त्यामुळे शिवमंदिरात लोकांची खूप गर्दी जमली होती. सगळे लोक शिवनामाचा जयघोष करीत होते. व्याधाने मंदिरात डोकावून पाहिले. तेथे भगवान शंकराच्या शिवलिंगावर अभिषेक चालू होता. रुद्रपाठाचे गंभीर स्वर ऐकू येत होते. शिवलिंगावर बिल्वपत्राचा वर्षाव चालू होता. अनेक प्रकारची मंगलवाद्ये वाजत होती. सगळे लोक तहानभूक विसरून उपवासपूर्वक भगवान शंकराच्या आराधनेत अगदी रंगून गेले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर सात्विक आनंद दिसत होता. तो सगळा प्रकार पाहून त्या व्याधाला हसू आले. तो स्वतःशीच म्हणाला, लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे? दगडाची पूजा काय करतात? त्याला बेलाची पाने काय वाहतात? उपवास काय करतात? सारखे शिवशिव हर हर असे काय ओरडतात? सगळा वेडेपणा असा विचार करीत असतो तेथून निघाला व वनात शिरला. तो शिकार शोधू लागला. त्याला त्या शिवमंदिरात शिवनाम घोषाचे हसू येत होते आणि त्या लोकांची टवाळी करण्यासाठी तो शिव 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 हर 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 असे उलट सुलट वाटेल तसे म्हणत होता. परंतु त्या शिवनाम स्मरणाने त्या व्याधाचे पाप हळूहळू कमी होऊ लागले. तो व्याध दिवसभर शिकारीसाठी वनात भटकला पण त्या दिवशी त्यास एक सुद्धा शिकार मिळाली नाही. त्याच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नव्हता. दिवसभर त्याला उपवास घडला. बघता बघता संध्याकाळ झाली. सूर्य अस्ताला गेला. अंधार पडू लागला. इतक्यात त्याला स्वच्छ पाण्याने भरलेले एक तळे दिसले. त्या तळ्याच्या काठावर एक गोलाकार बेलाचे झाड होते. त्याच्या फांद्या खूप खालपर्यंत वाकलेल्या होत्या. व्याधाला वाटले या तळ्यावर पाणी पिण्यासाठी नक्कीच एखादा प्राणी येईल. म्हणून तो त्या बेलाच्या झाडावर चढून एका फांदीवर बसला. त्याने धनुष्यबाण सज्ज ठेवले होते परंतु तो वृक्ष इतका घनदाट होता की त्यामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते. म्हणून तो उजव्या हाताने बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकू लागला. पण योगायोग कसा पहा,
त्याच वृक्षाखाली एक दिव्य शिवलिंग होते. साक्षात ब्रह्मदेवाने त्या शिवलिंगाची स्थापना केली होती. तो व्याध त्या बेलाची पाने तोडून खाली टाकलीत होता. ती बरोबर शिवलिंगावर पडत होती. त्यामुळे विनासायास अजाणतेपणे त्याच्या हातून शिवपूजा घडत होती. मनातल्या मनात त्याचे शिव शिव हर हर चालूच होते. उपवास, जागरण, शिवपूजन व शिवस्मरण यामुळे त्या व्याधाच्या पातकाचा हळूहळू क्षय होत होता. असा तो व्याध शिकारीची वाट पाहत होता. इतक्यात तेथे पाणी पिण्यासाठी एक हरिणी आली. तिचा प्रसूती काळ अगदी जवळ आला होता. त्या हरिणीला पाहताच व्याधाला आनंद झाला. त्याने धनुष्याला बाण लावला व बाण मारणारच ती हरिणी मानवी भाषेत म्हणाली, भल्याग्रस्ता, थांब, मारू नकोस. मी तुझा काहीही अपराध केलेला नाही. निरापराधी प्राण्याला ठार मारणे पाप आहे. मी गर्भिणी आहे. माझ्या पोटातील कोवळा जीव आणि तुझे काय केले आहे? माझ्यासारख्या गर्भवती हरिणीला ठार मारलेस तर तुला फार मोठे पाप लागेल. हे लक्षात ठेव. गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्री हत्या, गुरुहत्या ही महापापे आहेत. गुरुहत्येहूनही 100 पट जास्त पाप एक गर्भिणीला मारल्यामुळे लागते. म्हणून विचार कर. व्याध म्हणाला, घरात माझी बायको, मुले उपाशी आहेत. मला दिवसभर अन्न मिळालेले नाही. तो व्याध तिला आणखी म्हणाला, तू मोठी अद्भुत हरिणी दिसतेस. तू मानवी भाषेत कशी काय बोलतेस? तुला पाहून मला तुझ्याबद्दल दया येत आहे. तेव्हा तू पूर्वजन्मी कोण होतीस? तुला हे ज्ञान कसे झाले? व्याधाने असे विचारले असता ती हरिणी म्हणाली, पूर्वी देवदानवांनी समुद्र मंथन केले असता 14 रत्ने वर आली. त्यापैकी रंभा मी होते. माझ्या रूप लावण्याने देव अगदी वेडे झाले. मी अनेक ऋषीमुनींना सुद्धा बोलविले. मी अनेक स्वर्ग सुखाचा उपभोग घेतला. त्यामुळे मला गर्व झाला. मी शिवभजनाचा त्याग केला. शिवरात्री, सोमवार, प्रदोषकाळी मी शिवपूजा केली नाही. मी मद्यप्राशन करू लागले. हिरण्य नावाच्या दैत्याशी मी रत झाले. एके दिवशी मी हिरण्याबरोबर वनात फिरत होते. हिरण्य शिकारीसाठी निघून गेला. मी शिवदर्शनासाठी कैलासावर गेले. तेव्हा क्रोधिष्ट झालेल्या भगवान शंकराने मला शाप दिला, अत्यंत पापी अशी तू मृत्यूलोकात हरिणी होशील. तुझ्या 2 मैत्रिणी हरिणी होऊन तुझ्याबरोबर राहतील. हिरण्य दैत्याने माझी आराधना केली नाही म्हणून तोही हरिण होऊन तुमच्या शिरत होईल. या शापाने दुःखी होऊन मी भगवान शंकराची आळवणी केली. तेव्हा त्यांनी मला शाप दिला. 12 वर्षांनंतर तुम्ही माझ्या पदाला याल. मग मी पृथ्वीवर हरिणी म्हणून जन्मास आले. तेव्हा व्याधा, तू मला खुशाल मारू शकतोस, पण आता माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. मी परत जाते व प्रसूत होता तुझ्याकडे परत येते. गर्भहत्या करणे महापाप आहे म्हणून तू या क्षणी मला मारू नको. व्याध म्हणाला, तू बोलतेस ते छान. तुझ्यावर मी विश्वास कसा ठेवणार? तू परत येशील त्याची काय खात्री? म्हणून तो कसली तरी शपथ घे, मग जा. हरिणी म्हणाली, ठीक आहे, मी शपथ घेते. ऐक, जर मी कबूल केल्याप्रमाणे परत आले नाही तर जो ब्राह्मण कुळात जन्मास येऊनही नित्य स्नान संध्या करत नाही, वेदाध्ययन करत नाही, वेदविद्येची विक्री करतो, त्याला भजन पूजन आवडत नाही, अशा गोष्टीमुळे त्याला लागणारे पाप माझ्या माथी बसेल. दुसऱ्याने केलेले उपकार विसरून जाणारा, दुसऱ्याला पीडा देणारा, दानधर्मात विघ्न आणणारा, गुरुनिंदा ऐकणारा, शिव विष्णूची निंदा करणारा, अशा माणसाला जे पाप लागेल ते पाप मला लागेल. मंदिरात स्त्रीचा उपभोग घेतो तो पुढील जन्मी नपुसक म्हणून जन्मास येतो, तो दोषही मला लागेल. आपल्याला माहीत असलेली विद्या जो शिष्याला देत नाही तो पुढील जन्मी पिंगळा होतो. जो राजा प्रजेला पीडा देतो तो वाघ किंवा सर्प होतो. जो साधू संतांचा छळ करतो त्याचा निर्वंश होतो. आपला पती कुरूप आहे म्हणून त्याचा त्याग करणारी स्त्री बालविधवा होते. ज्या स्त्रिया आपल्या पतीचा अपमान करतात त्या दासी किंवा उलटा होतात. आपल्या धन्याशी द्रोह करणाऱ्या कुत्रा सेवकाची सेवा घेऊन त्याला जो वेतन देत नाही तो पुढील जन्मी भिकारी होऊन दारोदार भीक मागत फिरतो. जे जारण मरण करतात ते भूत पिशाच होतात. जे देवाच्या दिव्यातील तेल चोरतात ते निपुत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्नाची चोरी करतात त्यांना पुढील जन्मी मांजरीचा जन्म घ्यावा लागतो. जे आई वडिलांना पीडा देतात ते माकड होतात. सासू सासऱ्यांचा छळ करणाऱ्या स्त्रीची मुले जगत नाहीत. ती हरिणी व्याधाला म्हणाली, मी घरी जाऊन परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील. जगातील सर्व महापातकाची मी धनी होईन अशी मी शपथ घेते. आता मला जाण्याची परवानगी दे. ती हरिणी असे म्हणाली असता व्याध तिला म्हणाला, तू आता परत जा व रात्र संपताच लवकर परत ये. व्याधाच्या या बोलण्याने हरिणी आनंदित झाली. तू थोर पुण्यवंत आहेस, तू शिवपदाला जाशील असे म्हणून ती अरण्यात निघून गेली. ती हरिणी निघून गेल्यावर व्याधाने पुन्हा बिल्वपत्रे तोडून टाकण्यास सुरुवात केली. मनातल्या मनात शिव शिव हर हर चालूच होते. रात्रीचे 2 प्रहर झाले. ती दुसरी पूजा समजून भगवान शिवाच्या कृपेने त्या व्याधाच्या सप्तजन्मातील अर्धी पापे नष्ट झाली. तो व्याध मुखाने शिव शिव असे म्हणत होता. दुसरी एक हरिणी तेथे पाणी पिण्यासाठी आली. त्या हरिणीला व्याध बाण मारणार तोच. ती म्हणाली, व्याधा थांब, माझा पती घरी माझी वाट पाहत आहे. मी पती सहवासासाठी आतुर झाले आहे. मी घरी परत जाऊन माझ्या पतीबरोबर सुख उपभोग घेते.
व मग परत येथे मरताना इच्छा अपुरी राहिली तर मुक्ती मिळत नाही, म्हणून मला परत जाण्याची परवानगी दे. व्याध म्हणाला, तू आनंदाने परत जा, परंतु जाण्यापूर्वी एखादी शपथ घे. हरिणी म्हणाली, तुला परत येण्याचे वचन देऊन जर मी परत आले नाही तर जगातील सर्व पातके मला लागतील. जो मनुष्य तळी, विहिरी, मंदिरे याची मोडतोड करतो याबद्दल त्याला जी पापे लागतील ती सर्व माझ्या माथी पडतील. वेदशास्त्राची जो निंदा करतो, संत भक्ताचा द्वेष करतो, हरिहर चरित्राचा जो त्याग करतो त्याची सर्व पापे मला लागतील. आपल्या पतीचा त्याग करून जी स्त्री परपुरुषाकडे जाते तिचे पाप मला लागेल. मुलगा आणि सून चांगली वागत असताना त्यांना जे पीडा देतात ते पुढील जन्मी कुरूप होतात व अन्नासाठी भिक्षा मागत फिरतात. आपल्या गुरुचे जे उणे धुणे ऐकतात त्याची संपत्ती नष्ट होते. जे वाटसरूची वस्त्रे हिरावून घेतात त्यांना प्रेत वस्त्रे पांघरावी लागतात. स्वतःला तपस्वी म्हणून जे अनाचार करतात ते पुढील जन्मी सुरवंट होतात. धन्याची सेवा न करणारी दाशी मगरी म्हणून जन्मास येते. जो ब्राह्मण दारूची विक्री करतो, स्वतः मद्यपान करतो, ब्राह्मणाचा छळ करतो तो पुढील जन्मी ब्रह्मराक्षस होतो. दुसऱ्याने केलेल्या उपकाराची जो आठवण ठेवीत नाही तो जंत होतो. जो श्राद्धाच्या दिवशी स्त्रीचा उपभोग घेतो तो कुत्रा किंवा डुक्कर होतो. जो खोटी साक्ष देतो त्याचे पूर्वज नरकात जातात. जो 2 बायका करून त्यातील एकीवरच प्रेम करतो तो कुत्र्याच्या शरीरावर गोचूर होतो. जो पाणी कोंडून ठेवतो त्याच्या मलमूत्राचा निरोध होतो. ग्रहणकाळी जो भोजन करतो त्याला पित्तरोग होतो. दुसऱ्याची मुले पळवून नेऊन विक्री करणारा कुष्ठरोगी होतो. जी स्त्री गर्भपात करते ती पुढील जन्मी वंध्या होते. ब्राह्मणाच्या अन्नाचा अपहार करण्याचा वंश वाढत नाही. गुरु व संत, आई वडील यांची निंदा नालस्ती करणाऱ्याची वाचा जाते. मंदिरातील पवित्र वृक्ष तोडणारा पांगळा होतो. जो सुतक अन्न खातो त्याला उदर रोग होतो. जो मनुष्य ब्राह्मणाचे ऋण फेडत नाही त्याचा पिता त्याच्या बालपणी मृत्यू पावतो. जो ब्राह्मणाला दान देतो असे म्हणून देत नाही त्याला अन्नान्न दशा येते. जो पवित्र ग्रंथाचे श्रवण करत नाही तो जन्मोजन्मी बहिरा होतो. जो माता पित्याला पीडा देतो त्याच्या कार्याचा नाश होतो. जो मुख्य प्राण्यांना गवत पाणी न देऊन मारतो त्याची प्रजामुखी होते. जो परस्त्रीची अभिलाषा धरतो त्याला पुढील जन्मी अत्यंत कुरूप व तोंडाळ बायको मिळते. जो सूर्याकडे तोंड करून लघवी करतो त्याचे लहानपणी सर्व दात पडतात, डोक्याचे केस पांढरे होतात. आपल्या मृत बालकासाठी शोक करणाऱ्याला जे कुचेष्टेने हसतात ते निपुत्रिक होतात. हरिणी म्हणाली, व्याधा, तुला वचन देऊन मी परत आले नाही तर या सर्व पापासह जगातील सर्व महापापे माझ्या डोक्यावर बसतील. व्याधाने तिला जाण्याची परवानगी देताच ती हरिणी पाणी पिऊन निघून गेली. थोड्या वेळाने तेथे एक हरिण आला. पारध्याने त्याच्यावर बाण रोखला असता तो हरिण म्हणाला, माझ्या घरी माझ्या पतिव्रता स्त्री आहेत, त्यांचा निरोप घेऊन येतो. मग मला तू मार. मी वचन पाळले नाही तर मला अनंत पापाचे फळ भोगावे लागले. भक्त कथा कीर्तन करीत असताना कथाभंग करतो त्याचा निर्वंश होतो. जे तीर्थयात्रेत विघ्ने निर्माण करतात, यात्रेकरूचे सगळे काही हिरावून घेतात, त्याच्या सर्वांगावर वर्ण पडतात, ते कल्पपर्यंत नरकात पडतात. जे ब्राह्मणाचा अपमान करतात त्याची संतती वाढत नाही. एकादशी, शिवरात्र या दिवशी जे उपोषण करत नाही त्यांचे हातपाय क्षीण होतात. जे शिव विष्णूच्या प्रतिमा फोडतात ते नरकात पडतात. मात्र द्रोही व्याधीग्रस्त होतो, पितृद्रोही पिशाच होतो, गृहद्रोही अचानक मरतो, तो पिशाच होतो. भोजन करीत असलेल्या ब्राह्मणाला जो हसतो त्याच्या तोंडाला कसलीही चव राहत नाही. गो विक्री, कन्या विक्री करणारा मांजर होतो. जो कन्या भगिनीची अभिलाषा बाळगतो, पतिव्रतेकडे कामवृत्तीने पाहतो त्याला प्रेमह रोग होतो, म्हणजेच परमारोग होतो. जो मंदिर मोडतो व शिवलिंग फोडतो, देवपूजेची उपकरणे चोरतो त्याला पंडुरोग होतो. जो ब्राह्मणाला बाहेर बसून स्वतः घरात उत्तम अन्न खातो त्याला संग्रहणी किंवा पोटशूळ रोग होतो. कर्मभ्रष्ट, पंचयज्ञ न करणारा, ब्राह्मणाची घरे जाळणारा, गोरगरिबांना लुबडणारा, संतांचा अपमान करणारा, गुरुचा छळ करणारा संतानहीन होतो. तो शिवकीर्तन नीट ऐकत नाही, तो कर्णरोगी होतो. शिवकीर्तन चालू असताना नको त्या गोष्टी बोलत असतो तो बेंडूक होतो. शिवकीर्तन पुराण सर्व न करणारा सर्प होतो. हरिण म्हणाला, व्याधा, तुला वचन देऊन मी परत आलो नाही तर या सर्व पातकाचा मी धनी होईन. व्याधाची परवानगी मिळताच तो हरिण पाणी पिऊन निघून गेला. त्या पारध्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बिल्लपत्रे खुडून टाकत असता तो शिवनामाचा जो घोष करू लागला. 4 प्रहाच्या पूजनाने व उपाशीपोटी झालेल्या जागरणाने त्या व्याधाच्या मागील सप्तजन्माचे पातकाचे भस्म झाले. इतक्यात रात्र संपून सूर्योदय झाला आणि त्याच वेळी तिसरी हरिणी तेथे आली. व्याधाला पाहून ती म्हणाली, मला मारू नको, माझे बाळे घरी आहेत, मी त्यांना स्तनपान करून येते, मग तू मला मार. कंठ दाटून आलेल्या व्याधाने परवानगी देताच ती हरिणी पाणी पिऊन परत गेली. मोठी हरिणी प्रसूत झाली. दुसऱ्या हरिणीने आपल्या पतीला आनंदित केले. तिसरीने आपल्या पाडसांना पाजले. मग तो हरिण सर्वांना म्हणाला, चला आपण व्याध्याकडे जाऊ. तो हरिण 3 हरिणी व पाडसासह त्या व्याधाकडे आला. तो हरिण व्याधाला म्हणाला, मला प्रथम मार. तेव्हा हरिणी म्हणाल्या, हे बरोबर नाही, आम्हाला आहेपणी मरण आले पाहिजे. तेव्हा पाडसे म्हणाले, व्याधा, आम्हालाच अगोदर मार.
अशा प्रकारे मरणासाठी त्यांच्यात चढाओढ लागलेली पाहून त्या व्याधाचे हृदय भुरळून आले. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याने धनुष्यबाण फेकून दिले. तो झाडावरून खाली उतरला व त्या हरिणीच्या पाया पडून म्हणाला, आज तुमच्यामुळे मी धन्य झालो, तुमच्यामुळे मी पापमुक्त झालो. माझे माता पिता गुरुदेव सगळे काही तुम्हीच आहात. मी आज पवित्र पावन झालो आहे. माझी सर्व पातके जळून भस्म झाली आहेत. हा सगळा संसार खोटा आहे. ही सगळी माया खोटी आहे. मला आता कशाचीच इच्छा नाही. मला आता भगवान शंकराचे चरण कधी पाहिन असे झाले आहे. तो व्याध असे बोलत असतानाच काय तेथे कैलासाहून दिव्य विमान आले. त्यात शिवगण बसले होते. दिव्य वाद्य वाजत होती. किन्नर गायन करत होते. त्याच क्षणी त्या हरिणांना दिव्य देह प्राप्त झाले. व्याधालाही दिव्य देह प्राप्त झाला. शिवगण आणि त्या सर्वांना विमानात बसवून शिव लोकाला गेले. सर्व देव त्या व्याधाची स्तुती करीत होते. व्याधाला शिवपद प्राप्त झाले. त्या हरिणांना म्हणजेच मृगांना तारामंडळात स्थान प्राप्त झाले. आजही आकाशात लोकांना त्यांचे दर्शन होते. मृग नक्षत्र आणि व्याध असे आहे हे शिवरात्री महात्मे. त्याच्या नित्य श्रवणाने सर्व पातके जळून भस्म होतात. त्याचे सावध चित्ताने पठन करणारे खरोखर पुण्यशील होत. सज्जन श्रोत्यांनी या शिवलीलामृताचे नित्य प्राशन करावे. जे दृष्ट निंदक आहेत त्यांना हे कधीही प्राप्त होणार नाही. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृत ग्रंथाचा 2रा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवर्पणं समस्त शुभं भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी आजचा हा अध्याय या अध्यायाचं वाचन याच्यासाठी केलेलं आहे. उद्या महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त जर माझ्या ह्या ज्या 2ऱ्या अध्यायाचं वाचन केलेलं आहे ती कथा वाचलेली आहे. जर शिवभक्तांनी जर श्रवण केली तर त्यांचीही पापे दूर होतील आणि त्यांनाही मोक्ष प्राप्त होईल आणि शिवसांब कैलासपतीचा आशीर्वाद लाभेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.